त्या भीमफुलाची होती रमा पाकळी. हा वाक्यप्रचार किंवा भावार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या नात्याचं अतिशय सुंदर आणि भावनिक चित्रण करतो. या वाक्यामागे एक सखोल अर्थ आहे. जसं एखादं सुंदर फूल आपल्या पाकळीशिवाय अपूर्ण असतं, तसं डॉक्टर बाबासाहेबांचं आयुष्य रमाईशिवाय अपूर्ण होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धिमान, तत्त्वज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी अर्पण केलं. पण त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा, दुःखाचा, गरिबीचा आणि सामाजिक अन्यायाचा भार उचलणारी एक शांत, सहनशील आणि त्यागमूर्ती स्त्री होती. रमाबाई आंबेडकर. रमाबाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1897 रोजी मुंबईत झाला. त्या अतिशय गरीब कुटुंबात वाढल्या. बालवयातच त्यांचं लग्न भीमराव आंबेडकर यांच्याशी झालं. तेव्हा भीमराव शिक्षणाच्या मार्गावर होते आणि दोघांचं आयुष्य अत्यंत कठीण परिस्थितीत चाललं होतं. घरात पैसे नव्हते, अन्नाची टंचाई होती आणि समाजात अस्पृश्यतेमुळे अनेक अपमान सहन करावे लागत होते. पण रमाबाई यांनी कधीही तक्रार केली नाही. त्या शांतपणे सगळं सहन करत राहिल्या आणि आपल्या पतीला शिक्षणात पुढे जाण्यास प्रोत्साहन दिलं. भीमराव परदेशात शिकण्यासाठी गेले तेव्हा रमाबाई भारतात राहून घराची, मुलाची आणि नात्यांची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांचं आयुष्य कठीण आणि एकाकी होतं, तरीही त्यांनी धैर्याने ती परिस्थिती पेलली. त्यांनी आपल्या पतीच्या शिक्षणासाठी, समाजासाठी, देशासाठी स्वतःचं आयुष्य झोकून दिलं. डॉक्टर बाबासाहेबांनी अनेकदा सांगितलं की जर माझ्या आयुष्यात रमाबाई नसती तर कदाचित मी हे महान कार्य पूर्ण करू शकलो नसतो. रमाबाई त्यांच्या प्रेरणेचा आणि मानसिक बळाचा आधार होत्या. त्यांनी भीमरावांच्या प्रत्येक संघर्षात सहभागी होऊन त्यांना आधार देऊन त्यांची वाट अधिक सुलभ केली. त्या भीमफुलाची होती रमा पाकळी. या वाक्याचा अर्थ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब हे जसं एक तेजस्वी फूल होतं, तसं त्या फुलाचं सौंदर्य, सुगंध आणि पूर्णता रमाबाई या पाकळीने दिली. त्या त्यांच्या आयुष्यातील आधारस्तंभ होत्या, ज्यांनी त्यांच्या संघर्षाला शांततेची साथ दिली. रमाबाईचं जीवन म्हणजे संयम, त्याग आणि निस्वार्थ प्रेम याचं प्रतीक आहे. त्यांनी कोणतीही प्रसिद्धी, गौरव किंवा ओळख न मागता आपल्या पतीच्या कार्यात संपूर्ण योगदान दिलं. 27 मे 1935 रोजी त्यांचं निधन झालं, पण बाबासाहेबांनी त्यांना कधीही विसरले नाहीत. नंतर त्यांनी रमाई म्हणून त्यांच्या स्मरून अनेक ठिकाणी आपली भावना व्यक्त केली. थोडक्यात सांगायचं झालं तर त्या भीमफुलाची होती रमा पाकळी हे वाक्य रमाईच्या त्यागाचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं महान कार्य रमाईच्या निःशब्द पाठिंब्यामुळे शक्य झालं. त्या एका पाकळीशिवाय ते भीमफूल कधीच पूर्ण उमललं नसतं. म्हणूनच भारतीय इतिहासात रमाई आंबेडकर या प्रेम, संयम आणि त्यागाचं शाश्वत प्रतीक बनल्या.